या आईच्या गाव. नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक तुमचं स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता मी गोरेगावला आता निघायची तयारी. सकाळी किती वाजले रे? 7:30-8 वाजले. निघायचं होतं 5ला, पण झालाय उशीर. आता सगळी पॅकिंग वगैरे करून ठेवली. तर आता गणपती पोहायला जाऊ. जे काय असेल ते एवढी जरा स्पीडमध्ये जाता येईल तेवढं बघू, सेफली अँड स्पीडमध्ये. तर बघू, आता उशीर तर झालाय. जास्तीत जास्त लवकर पोचलं तर बघू. तिकडे जाऊन एक रूम वगैरे घेऊन काहीतरी फ्रेश वगैरे होऊन करायचा विषय. आता बघूया जे काय होईल ते. ओके नाही ती धावपळ चालू आहे. आता भेटूया पुढे. तर काय जे गोरेगावचा व्लॉग आहे तो छोटासा होईल खूपच, कारण की स्टोरेजचा खूप इश्यू होत होता. तर बघूया आता पुढे काय होते. जे काय असेल ते तुम्हाला दिसलंच असेल. तर भेटूया पुढे डायरेक्ट गणपतीपुळे. ओके नाही का मंडळी? हे बघा, निघायची तयारी. इथं ज्यांनी जुने ब्लॉग बघितले असेल त्यांना माहिती स्पॉट कुठली आहे काय. तयारी झालेली आहे, सगळे रायडर्स तयार. हा पण तयार, न्यू ब्लॉग सहित. वन साइड नडतोय नडना. नाम ले अपना, क्या है नाम तेरा? RJ विश्वा. हाँ। और कौन कौन है हमारे साथ जुड़ने वाले, वो दिखाता हूँ मैं आपको. भेटूया पुढे याचं सगळं झाल्यावर. This right here is that new shit. ओके, सो मंडळी तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड. आम्ही रूम वगैरे जरा घेतले रेंटवर. तर विषय असा झाला की आम्ही ठरवलेलं की गणपतीपुळे, काय अलिवाली, देवगाली बीच हे सगळं तिन्ही एकत्र करून डायरेक्ट रात्री रत्नागिरीला पोचणार. पण दोघं तिघं जण सगळे ढासळलोय. तर विचार केला, एक लॉन्च घेतला. खरं तर घेतलेला 3-4 तासासाठी फ्रेश वगैरे होऊन दर्शन करून डायरेक्ट निघायचा. पण रूम एवढा चांगला भेटला तर म्हटलं, ठरवलं की एक दिवसासाठी घेऊ. बरोबर तर घेतला. आता इकडे पुन्हा गणपतीपुळेचं दर्शन करू. उद्या सकाळी अरेवारे, देवगाडी बीच आणि मग रत्नागिरी असं डायरेक्ट रात्री. तर असा विषय आहे. ते हे सगळ्यांना दाखवतो मी. बघा, सगळे रेडी झालोय आणि निघायचं होतं आणि आता पाऊस सुरू झाला. हा, तर आता सगळे आम्ही तयार झालोय. आता विषय असा आहे, रेनकोट आता घालू नाही शकत आणि छत्र्या पण नाही. तर असा विषय झाला. आता बघूया काय करायचं काय नाही. तर आता 3 वाजलेत. आम्ही इथे आलो 12 वाजेपर्यंत. सगळ्यांचे आंघोळ होईपर्यंत झाले 3 वाजले. आता बाहेर दर्शन करून जेवण वगैरे होऊन नंतर मग निघायची होईल. नाही, सॉरी, झोपायची होईल. तर रूम पण आम्हाला
देवाच्या कृपेने चांगला भेटला. आम्ही मंदिराच्या दारात पोचलो तेव्हा एका माणसाने समोरून विचारलं. आम्ही जस्ट बघायला आलो. रूम भारी भेटले. रूम पण बादशाह आहे. फॅन वगैरे सगळं प्लस वायफाय आहे, गरम पाणी वगैरे सगळी सेवा आहे. तर तुम्ही पण विजिट करू शकता गणपतीपुळेला. कुठला रे? गोकुळ हॉटेल. हॉटेल गोकुळ त्या हॉटेलमध्ये स्टे करू शकतो. चांगलं आहे. आम्ही रिव्ह्यू देतो फक्त, बस बाकी काय नाही. स्पॉन्सर बिन्सर काय नाही. ओके, भेटूया मग पुढे. जे काय बोलते दाखवा. आता पाऊस पडतोय तर आता बघूया कधी निघता. आम्ही जे काय अपडेट आहे ते देऊ आम्ही. भेटूया पुढे. ओके, सो मित्रांनो आता आम्ही निघालोय. शेवटी पाऊस काय थांबे ना, मग आम्हाला शेवटी रेनकोट घालून निघावं लागते. आता रेनकोट घालून निघतोय. सगळी गाडी वगैरे सगळ्यांनी रेनकोट घातल्या. बॅगा वगैरे सगळ्या रूममध्ये. आता फुल टी शर्ट घेऊन मस्त दर्शन करू. पटकन लगेच यायचं, जेवण वगैरे करू. जे काय ते बघू, अपडेट देतं तर भेटूया पुढे. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो. रेनकोट आता भरतोय बॅग डिक्कीत, डायरेक्ट सगळे काढू. तर आता तिथे आता पुढे डायरेक्ट आयला समुद्र बघूनच भीती वाटते. हा, एवढ्या मोठ्या लाटा आहेत ना, ते भीती वाटते. दाखवेल मी. तर सगळं झालंय. रेनकोट टाकून झालं, मग आता आतमध्ये प्रवेश. ओके नाही का? यस, बटाटा यात्रा छुपा. भेटूया पुढे. मित्रांनो विषय असा झाला, त्याचे रेनकोट राहिले, त्याचे शूज राहत नाहीत. तो जुगाड काय करते, लॉक घेऊन पिशवी लावते. जसं काय पिशवी कोण पाडणारच नाही. काय कशी भीती नाही वाटणार हो मित्रांनो. लाटा बघा. तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे मंदिराच्या एंट्रन्सला. द्या आता गर्दी किती आहे किती नाही काय माहिती नाही, ते आता आतमध्ये जाऊनच समजेल. हे दोघं गाडी आणायला गेलेत. पार्किंग आतमध्ये आम्हाला आत्ता समजलं, म्हणून गाडी आत्ता आतमध्ये लावतोय. आतमध्ये लावून आता डायरेक्ट एंट्री. जर व्हिडिओ काढायला भेटला तर मी काढेन, तर बघू जे काय असेल अपडेट देतच राहील. भेटूया पुढे. चला रे, चपला ठेवून घे. तर मित्रांनो हार वगैरे घेतले. आता दर्शनाला एंट्री करतोय. बघूया ऑन दी स्पॉट अपडेट. चला, कैसा लग रहा है फिर? पहली बार आ रहा है ना तू? मी पहिल्यांदा हा, आलोय. पहिल्यांदा. आणि माझी खूप वर्षापासूनची एक इच्छा होती की गणपतीपुळ्याला चं दर्शन घ्यावं. आपण ते आज ते योगाने घडून आलेलं आहे, ते पण न कळत आहे. खूपच भारी वाटतंय, एक मस्त चांगलं वाटतंय. नाही, ट्रिप प्लॅन झाली ती एक चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही अशा दिवशी आलोय तेव्हा गर्दी नाही. दिवस चांगला निवडलाय. बघूया पटापट होतंय दर्शन. होईल आय थिंक सो. बघूया. तुम लोग क्या फीलिंग? बहुत अच्छा, प्रसन्न वाटते खूप. भेटूया पुढे. जे काय व्हिडिओ काढायला भेटेल का नाही काय सांगू नाही शकत. बघूया, अपडेट दे. गणपती बाप्पा मोरी.
तर मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे. तर मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही ओव्हरऑल. तर इथे सिनेमॅटिक वगैरे सगळं घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाव नव्हता तरी पण मी कसं बसं वाकड्या तिकडे जसं जमेल तसं व्हिडिओ काढले. ते टाकायच्या ह्याच्यावर अवलंबून आहे की कसे दिसत आहेत कसे नाही. ते जसं दिसेल तसं मी टाकेन. तर दर्शन झालंय, सगळे प्रसन्न झालेत. ठीक आहे, आम्ही चौघं. तर कैसा लगा? सॉरी, कसं वाटलं? एक नंबर, मस्त वाटतं इकडे, एकदम फ्रेश वाटतंय. खूप छान, खूप शब्द मस्त. नाही. आतमध्ये एकदम आतमध्ये गेलो आम्ही, सगळं गाराणं वगैरे सगळं घातलं, ओटी भरली, सगळं झालं. ओके नाही शांत वाटते. काय ग? आणि हा नवीन ब्लॉगर येतोय मार्केटमध्ये. त्याने पण ब्लॉगिंग आजपासूनच सुरुवात केली. गणपतीच्या काय गणपतीच्या नावाने सुरुवात केली. तर बघूया जे काय होईल ते. आता याच्यानंतर डायरेक्ट बाहेर निघू, फोटोशूट करू थोडाफार, बाहेर निघू, नाश्ता पाणी नाश्ता नाही, जेवण होईल. जेवण झाल्यावर घरी जाऊन आपलं रूमवर जाऊन डायरेक्ट आराम झोपायला. समुद्राकडे बघून असं चांगलं पण वाटते आणि भीती पण वाटते. आणि लाटा एवढ्या मोठ्या आहेत, भीती पण वाटते. असं वाटतंय आता एक मोठी लाट काय रे, असं नाही वाटत आता एक मोठी लाट आली तर चक्का येतात असे सर्वांना घरी येऊन जाईल ते असे मनात येतात थोडेफार विचार. बिना खर्चेत मुंबई रिटर्न. हा. देवाच्या स्थानी वाईट नको बोलूया, भेटूया पुढे. तर मंडळी विषय असा आहे, आम्ही आता बीचच्या इथे आलो आहे. मी आणि तन्मय ते मुषकराजची ते इच्छा मागतात हो ना, आम्ही आलो इकडे. तर असंच बघायला की समुद्र ठिकाणी कसं वाटतंय का. लाटा बघून भीती वाटते. जे आहे ते आहे, खरं बोलतोय मी. दाखवते तुम्हाला तरी बघा कशी नाही वाटते. पाऊस एवढा जोरात चालू आहे ते आहे. बघूया पाण्यात गेलो तर थोडे पाय भिजवायला बघू कसं काय ते काय ते दाखवलं तुम्हाला. ओके नाही का, मागितली का काही इच्छा? हो माझी. ठीक आहे, भेटूया पुढे. चौघांचा व्हिडिओ काढूया. चला. सगळीकडे मीठ मीठ मीठ. आईच्या गावात पॅन्ट भिजली रे माझी, भिजली. मला भिजवला रे, पूर्ण भिजवला. भावांना मध्ये उभा करून घ्या ना. तर मित्रांनो विषय असा झालाय, आम्ही घरी दर्शन वगैरे झालं आणि गणपतीचं आणि घरी गेलो. तर जेवायला बाहेर निघालो. नशिबाने पाऊस पण थांबला, पण हॉटेल भेटेना, सगळी हॉटेल बंद झाली. हो काय नाही रे?
आता वाजले किती? आता वाजले तरी 5 वाजले. हो ना? 5:50 झाले. 5:50 तरी पण अजून हॉटेल भेटत नाही. आता तेच विषय चालू आहे, हो की नाही का? बघूया देवाच्या कृपेने काय भेटलं तर आता बघू. करंटली मालगुणला आहे आम्ही. हा मालगुण ग्रामपंचायत आणि इकडे हाय दिसतंय ना म्हणून तो बोलतोय, जास्त काही नाही. नॉलेज नाही त्याला, ते दिसलं म्हणून अरे बोलतोय. आहे, हा. चल चल. तर हॉटेल भेटला तर बघू, काय अपडेट देईन मी तुम्हाला. भेटूया पुढे. आता ही नदी बघायला आलोय, व्हिडिओ घेईन मी तुम्हाला दाखवेन. तर भेटूया पुढे. तर मित्रांनो, तुम्हाला रूम टूर द्यायचा राहिला की ज्या आम्ही रूममध्ये राहिलेलो, तो रूम टूर द्यायचा बाकी आहे. तर रूम टूर देतो आणि इकडनं आम्ही निघतो आता अरेवारी, देवगली बीच आणि रत्नागिरी. तर जे काय आहे ते अपडेट देत राहील. तर भेटूया पुढे, ओके नाही का? चल भेटूया पुढे. सगळा टूर दिला पाहिजे ना, हो की नाही का? जे येतील आपल्या नंतरचे पब्लिक, त्यांना पण रूम बघून चांगला वाटला तर ते येतील, हो की नाही? हॉटेलचं नाव हॉटेल गोकुळ आहे. हॉटेल बुक, नक्की विजिट करा. हो की नाही का? म्हणजे जास्त लांब नाही, किती 10 मिनटावर आहे. 10 मिनटावर चालत, 10 मिनटं बाईकने 5 मिनटं, ओके नाही? तर पार्किंग वगैरे सगळं आहे, तर काय नो टेन्शन. 4 व्हीलर 2 व्हीलर हां. सगळे. ठीक आहे, मग भेटूया पुढे.
मंडळी फायनली आम्ही इकडे पोचलो आहे देवगाली बीचला. चला आता तेच तयारी चालू आहे, सगळं कसं सामान काय घ्यायचं. व्ह्यू बघू शकता तुम्ही. यानं वर्थ इट झालं बस, अजून काय पाहिजे काय. फक्त एक स्पॉट कमी पडली ती म्हणजे जी बीच होता तिथे पाणी भरलंय. हायटाईड आहे सध्या सांभाळून. बघूया आम्ही खाली गेलो तर जे काय होईल ते दाखवू आम्ही तुम्हाला, हो की नाही का. भेटूया पुढे. मित्रांनो विषय असा झाला की आम्ही वरती थांबलेलो 1-1.5 तास तर हा फोटोशूट करण्यातच गेला. जास्तीत जास्त याने पण जास्त फोटो काढले त्याचेच जास्त आहे. तर फोटो वगैरे झाले. आता आम्ही खाली चाललोय. एका माणसाला वरतीच ठेवलंय सिद्धेशला, कारण की सामानावर लक्ष ठेवायला कोण नाही. एवढं बॅग ओझं घेऊन खाली जाणं वरतीच नाही म्हणून बोललो जाऊ दे, ठिकाणी जाऊ खाली. फक्त व्हिडिओसाठी चाललोय. फोटोशूट वगैरे आमच्या वरतीच झाला सगळं. आता खाली फक्त व्हिडिओ वगैरे काढायला चाललोय. व्हिडिओ क्लोजअप ते काढून भेटूया पुढे, ओके नाही का. येस. भेटूया पुढे. तर मंडळी विषय असा झाला, आम्हाला तिकडे पुढे जायचं होतं त्या स्पॉटला, पण पावसाने थैमान केला. लाटा पण लय मोठ्या झाल्यात, एकदम हायटेड येतात बघू शकता. तर विषय असा आहे, हा ब्लॉग इथे जाईल. देवगाली बीच आणि अरेवारे सगळे दोन्ही झाले. तर आता इकडनं डायरेक्ट रत्नागिरीचा ब्लॉग वेगळा येईल. तर हा ब्लॉग इथेच संपवतो मी. असे हा याच्या पुढचा ब्लॉग तो एंड असेल, म्हणजे या गावच्या सिटीजमध्ये ती ट्रिप होती. तर मुंबईचा पण एक ब्लॉग येईल जर गणपती दर्शनाला गेलो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हटलं एंडचा विषय दाखवूया. पाऊस पडतोय म्हणून आम्ही धावत येतोय. पायरे एवढे मोठे आहेत बेकार. आता भिजलो तरी चालेल, चालत जाऊ. तर ब्लॉग एंड झालाय. हा तर नॉर्मल एंडिंगला टाकला. व्हिडिओ पुढे अरे नेक्स्ट ब्लॉग.